एका बाजूला आधुनिक जग आणि दुसरीकडे रक्ताच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणारी ही परंपरा. आज मोरे भावकी एकत्र जमले, कारण आज आमच्या मोरे भावकीच्या कुळदेवाची पूजा आहे. ही पूजा दर 3 वर्षातून एकदा येते, त्यामुळे संपूर्ण भावकीमध्ये प्रचंड उत्साह असतो. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या परंपरेचं आणि एकजुटीचं दर्शन घडवणार आहे. त्यामुळं ना व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. पूजा झाल्यानंतर संपूर्ण गावाला महाप्रसादाचं आमंत्रण असतं, त्यामुळं ही गडबड चालली आहे. मसाला करून ठेवायची आणि जेवणाची तयारी चालली आहे. एकीकडं माहेरवाशिणी ज्या असतात त्या येतात पूजेसाठी, त्यामुळं त्यांचा दंगा सुरू असतो. इकडे यांची मजा मस्ती नक्कल करणं सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण यात सहभागी होतात आणि सगळ्यांची मजा घेतात. भावकीतल्या वयस्कर आई बायका यांचे सल्ले घेऊन, त्यांना विचारून सगळ्या गोष्टी केल्या जातात. आज प्रसादासाठी पुरणपोळ्या, शिरा, डाळ, भात, लोणचं, पापड, भाजी असा साधासा मेनू. कामाच्या व्यापातून वेळ काढून सर्वजण असे एकत्र येतात, त्यामुळे खूप मजा मस्ती होते, बोलणं चालणं होतं, थट्टा मस्करी आणि वातावरण एकदम जिवंत होतं. स्वयंपाकघरात चुलीच्या धुरासोबत ना एक वेगळाच असं मस्त वाटतं आणि जुन्या आठवणी एकदम दरवळतात सगळीकडं. तसं तर जेवण हे जेंट्स लोक, पुरुष लोकच बनवतात, पण सगळी तयारी ही आमचे महिला मंडळ करून देत असतं. आज वांग्याची भाजी आहे. इकडं थोडीशी प्रसादी, जास्त प्रमाणातली प्रसादी वेगळी बनते आणि ही थोडीशी प्रसादी होमसाठी ही घरात बनवलेली आहे. आणि बायकांच्या बरोबरीनेच आमचे जेंट्स लोक सगळे मस्त कोशिंबिरीची तयारी करायला बसलेत. कुठलंही काम लहान मोठं न समजता जे पडेल ते काम सगळेजण करतात. इथे मुली मिळून रांगोळी, मस्त फुलांची रांगोळी काढतायत. मस्त त्यांनी छान सुंदर फुलांची रांगोळी काढली. हेच तर एकीचं बळ आहे ना, सगळे मिळून करतात, ह्याच तर खरा आनंद. वयस्कर मंडळी मस्त बसतात आणि प्रत्येक गोष्ट ठीक होत आहे का नाही, त्याच्यात सुधारणा करावी लागेल का, हे सांगतात वेळोवेळी. आणि त्यानुसार आपला तरुण वर्ग हे अशी कामं करत राहतात. इकडं आपला मखर, पूजेसाठीचा मखर सजवायचा चालला आहे. सगळेजण मिळून करतात, प्रत्येकाची कला इथं दिसली जाते. इकडं ब्राह्मण काकांनी पूजेची तयारी सुरू केली. हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नाही, तो आपल्या मुळांशी जोडल्या जाण्याचा एक मार्ग आहे. आज इथं अजून एक गोष्ट बदलणार आहे, ती म्हणजे हा जुना देवारा, ज्याने अनेक पिढ्यांचे सुखदुःख पाहिलं, त्याला आज निरोप द्यायचा आहे आणि एक नवीन देवारा आणलाय आणि त्याची आज प्रतिष्ठापना इथं करण्यात येणार आहे. ती ब्राह्मणां काकांच्या हातूनच केली आणि मस्त जुन्या लाकडी देवाऱ्याची जागा या नवीन मार्बलच्या देवाऱ्यानं घेतली. यानंतर मुख्य पूजेला सुरुवात झाली. आमच्याच घरातलं एक जोडपं या पूजेला बसलं आणि मस्त पूजा संपन्न झाली. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं जपली जाते, तितके सगळे आनंदी उत्साही असतात. पूजेबरोबरच इकडे होम संपन्न झाला, तसंच कुमारिकांचं पूजन झालं, त्यांचा मानपान केला गेला आणि नंतर आपली प्रसादाची नैवेद्याची ताटं भरली आणि सगळे आरतीसाठी सज्ज झाले. आरतीच्या या मंगलस्वरांनी अख्खं घर चैतन्यानं भरून गेले. टाळ्यांच्या गजरात आणि कापूर आरतीच्या उजेडात जेव्हा सगळी भावकी एकत्र येते, तेव्हा या भक्तीला एक वेगळी शक्ती मिळते. ही फक्त देवापुढची प्रार्थना नाही, तर आमच्या एकजुटीची ही साक्ष आहे. या गावाकडच्या पूजांचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं आमंत्रण ना फक्त घरापुरतं नसतं, तर ते पूर्ण आवाडासाठी, पूर्ण गावासाठी असतं. आणि या गावातल्या बायका जेव्हा दर्शनाला येतात, तेव्हा त्या फक्त हात जोडायला येत नाहीत, तर माहेरची ओढ आणि आपुलकी घेऊन येतात. हा घरभर दरवळणारा अगरबत्तीचा सुवास आणि आरतीचा नाद मनातल्या सर्व चिंता दूर करून एक नवी उमेद देतो. शहराच्या गडबडीत गमावलेलं ते शांतपण आज या आरतीच्या गजरात आणि आपल्या माणसाच्या सहवासात पुन्हा सापडले. भक्ती जेव्हा कुटुंबासोबत असते, तेव्हा ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचते असं मला वाटतं. आणि हे आमच्या मोरे भावकीचं महिला मंडळ, सासवा, सुना, पोरी, लेकी सगळ्या एकत्र बसल्यात. आणि आज यात एक विशेष गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकसारख्या सेम साड्या घेतल्यात बरं का. आणि या साड्या खूप पूजेची तारीख आधी फिक्स होण्याच्या आधीपासून चॉईस करून ठेवलेल्या.
एकटा माणूस चालतो, पण भावकी सोबत असली ना तर माणूस धावतो. ही मजा मस्ती, हे हास्य उद्याच्या संघर्षासाठी ऊर्जा देतं. आणि ही रक्ताची नाती जेव्हा एकत्र येतात तेव्हा जगातली कोणतीही अडचण छोटीच वाटते. घराचं अंगण माणसांनी भरलेलं असणं हेच खरं मोठं भाग्य आहे, नाही का? आणि या आमच्या लाडक्या लेकी, या लेकींच्या दंगामस्तीशिवाय आमची ही कुळदेवाची पूजा पूर्णच, नाही का? आता एकत्र जमलोय, छान नटलोय, एकसारख्या साड्या नेसल्यात म्हणजे फोटो झालेच पाहिजेत. आपल्या जेवणाच्या पंक्ती पडल्या. जात पात ऊच नीच असा कोणताही भेदभाव नसलेली ही आमची गाव पंगत. जेव्हा संपूर्ण गाव एकाच ओळीत जेवायला बसतो ना तेव्हाच खऱ्या अर्थानं अशी कुलदेवाची पूजा संपूर्ण झाली असं वाटतं. ही आमची तरुण पोरं, वाढताना कोणाचीही तक्रार नाही, उलट प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपलं माणूस जेवत असल्याचा आनंद. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर भांडी घासण्याचं पण काम आमचं महिला मंडळच करतं बरं का. हे एकत्र मिळून काम करण्यात पण एक वेगळीच मजा असते. आणि हे आमच्या गावचं भजनी मंडळ. गावातल्या कोणत्याही शुभकार्याचा शेवट हा या आमच्या भजनी मंडळाच्या भजनानेच होतो. हा व्लॉग फक्त व्हिडिओ नाही तर आमच्या भावना आहेत. जर तुम्हाला आमचं गाव, आमची माणसं आवडली असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.